आज देवनगर हद्दीतील डोंगर भागालगत असणाऱ्या श्री प्रसाद गायकवाड यांच्या स्वतःच्या शेतातील टेंबूच्या पाण्यानं 2 कोटी क्षमता असलेल्या तलावामध्ये पाणी साठवण केली। यावेळी आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते स्वर्गवासी अनिल भाऊ बाबर यांच्या प्रतिमेचं पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले। यावेळेस वासुंबेतील सरपंच, देवनगरचे सरपंच, वासुंबे गावातील मान्यवर तसेच देवनगर गावातील मान्यवर या पाण्यानं वासुंबे देवनगर भागातील क्षेत्रफळाला पाणी साठवण केल्यानं फायदा होणार आहे। किरण भगत, जनसूर्य न्यूज, विटा। देवनगर गावचे सर्व ग्रामस्थ आणि वासुंबे गावचे सर्व ग्रामस्थ आज भैयांच्या बरोबर आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत। आज मी प्रसाद जालेंद्र गायकवाड, राहणार वासुंबे। आमच्या इथं देवनगर हद्दीत क्षेत्र असून आम्ही 72 साली दुष्काळात मोठी ताल त्यावेळेला रोजगार हमीतून घातलेली होती। ते तालेचा जो काय ढो होता तो आम्ही आता खोदवून त्यातलं मुरुम, माती वगैरे असं आमच्याच गटात टाकून त्याची क्षमता आम्ही आता वाढवल्या। त्या ढोहाची क्षमता आता जवळजवळ 2 कोटी लिटर एवढी झालेली आहे। त्याचा फायदा पुरेपूर देवनगर हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना, वासुंबे हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे। आणि आज हे सगळं सहकार्य आज माननीय सुहास भैया आणि आपले कैलासवासी स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादानं, त्यांनी दिलेल्या शेतकऱ्यांना योगदानामुळे आणि त्यांची आज स्वप्नपूर्ती झालेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही। आणि भैयांनी आज धावता दौरा करून इथं भाऊंच्या फोटोचं पूजन करून आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि कृष्णा माईचं पण इथं पूजन होऊन आता आमचं हे प्रकल्प, छोटासा प्रकल्प आम्ही आज पूर्ण केलेला आहे। आज स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या अनेक प्रयत्नातून, त्यांच्या कृपेने म्हणले तर चालेल, आमच्या भागचा टेंबू योजनेचे पाणी पुन्हा एकदा सुहास भाईंच्या मार्फत चालू करून आमच्या दुष्काळी भागाला नवसंजीवनी मिळवून दिलेली आहे। तरी या ठिकाणी प्रसाद भाऊ गायकवाड यांनी पूर्वीचे जे ताल आहे ती खोलवर काढून जवळजवळ अर्धा एकर मोठे क्षेत्र पाण्याखाली आणलेलं आहे। त्यांनी साठपा करून इथं 2 कोटी लिटरचं इथं पाणी आज टेंबू योजनेच्या माध्यमातून इथं सुहास यांच्या सहकार्यातून सोडलेलं आहे। तसंच हे पाणी पुढे जाऊन देवनगर तलावात जाते आणि देवनगर गावाला, वासुंबे गावाला पूर्णपणे या पाण्याचा सुहास भायांच्या मार्फतून पाण्याचं आपण या ठिकाणी आज पूजन केलेलं आहे। पाणी फास्ट वेगानं जात होतं, काल सकाळी तरी चालू झालं आणि आज देवनगरच्या हद्दीमध्ये खाली गेलेलं आहे। या आजच्या अर्जंट असा घेतलेला कार्यक्रम आहे। नियोजनात नसताना सुद्धा 1 तासात 2 तासात घडला। प्रसाद बापूंनी ही वेळ काढून तयारी चांगली दर्शवली। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये भैया, आपले फिरोजभाई शेख, राहुल साळुंके, त्यांच्याबरोबर आले सर्व सहकारी, वासुंबे सरपंच, देवनगरचे सरपंच, सर्व आम्ही माजी सरपंच दोन्ही गावचे आणि जनसूर्य न्यूजचे किरण भगत यांनी वेळ काढून या ठिकाणी आपलं वेळ दिलेला आहे। या ठिकाणी त्या दोन्ही गावाच्या वतीनं भैयांनी त्यांना
आहे